दिवसाची सुरुवात अशी बरोबर प्रत्येकाच्या जीवनामध्ये मोहाचे क्षण येतात, मोह येतात आणि म्हणून कशा प्रकारे आपण त्याला नाही म्हणू शकतो. मोहाला नाही म्हणायला शिका. काही गोष्टींची लिस्ट आपल्यासमोर असते, त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी कुठल्या आहेत किंवा वाईट गोष्टी कुठल्या आहेत हे आम्हाला बरोबर माहीत असतं. जे चांगले नाही त्याच्यापासून पटकन बाजूला व्हा, त्याच्यापासून दूर जा. काही वेळा आपण ह्या मोहाच्या गोष्टीचा विचार करतो की हे का वाईट आहे, का आहे. ते नंतर पहिलं त्या मोहापासून लांब पळा, मोहापासून तुम्ही दूर जा, त्या मोहापासून स्वतःला तुम्ही वेगळं करा. मग ती कुठलीही गोष्ट असो, वाईट मित्रांची संगत असो किंवा इतर काही मोह असो, त्याच्यापासून पहिलं दूर जा. त्यानंतर तुम्हाला विचार करायचा तर तुम्ही विचार करू शकता त्याबद्दल. बघा, जुन्या करारामध्ये आपण वाचतो की पोटिफरच्या बायकोनी यौसेफाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या ठिकाणी चांगलं काय वाईट काय हे तो विचार केला नाही किंवा त्यांनी सांगितलं नाही, तर तो तिथून पळाला, तो पळून गेला. त्या गोष्टीपासून तो दूर झाला. कशासाठी त्या मोहाबद्दल आपण विचार करायचा, त्या पापाच्या मोहाबद्दल विचार करायचा. अशी एक म्हण आहे की ज्या गावाला जायचंच नाही आहे त्या गावाचा आपण पत्ता तरी का विचारावा. आणि आपल्याला मोह जे आहे हे नेहमी दरवाजा ठोठावत असतात, नेहमी आपल्या समोर येत असतात, परंतु कधीकधी ते आपल्या इच्छेपासून येतात. आपली जी मनातली इच्छा असते त्याच्यापासून येतात, काही त्या दुसऱ्या लोकांपासून आपल्याकडे येतात. याचा अर्थ पण यामाजून वळण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ते पापाचे जे मोह आहे पहिले आपल्या आयुष्यातूनच पहिले काढून टाका किंवा त्यापासून लांबच राहा. प्रत्येक मोह जी आहे ही आपल्यासाठी एक संधी आहे की त्यापासून आपण दूर जाऊ, परंतु आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. करिन्थकरास पहिले पत्र ह्याचं 10वा अध्याय 12वा वचन, 1 Corinthians chapter 10 and verse 12. म्हणून आपण उभे आहो असे ज्याला वाटते त्याने पडू नये म्हणून सांभाळावे. परमेश्वर करू आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करू.